जुलै महिना सुरू झालेला आहे आणि त्यामुळे पुण्यात काही अंशी पावसाला सुरुवात झाली आहे, पण धरण क्षेत्रामध्ये मात्र अजूनही बिकट अवस्था आहे। खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही 4 धरणं ज्यामधून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो, त्या धरणांमध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा आता आपण घेत आहोत। सध्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या आपण आहोत आणि इथली परिस्थिती पाहिली तर गेल्या वर्षीपेक्षा अतिशय भीषण परिस्थिती सध्या खडकवासला धरणामध्ये आहे। आता केवळ 0.30 TMC पाणीसाठा आहे तो फक्त या ठिकाणी आहे। खरं तर या खडकवासला धरणाची क्षमता आपण पाहतोय की 1.5 TMC आहे। असं असताना पाणीसाठा हा सद्यस्थितीमध्ये फक्त 13% पाहायला मिळते आणि त्यामुळे जे पाण्याचं मोजमाप या ठिकाणी केलं जाते ते पूर्णपणे खाली आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या धरण क्षेत्रातला पाणीसाठा आहे तो किती झपाट्यानं घटलेला आहे हे आपल्याला आता दिसून येत आहे। जुलै महिना सुरू झालेला आहे तरी सुद्धा अजूनही धरण क्षेत्रामध्ये म्हणावा तसा पाऊस आहे तो झालेला नाही आणि त्यामुळे हळूहळू आता धरण क्षेत्रातली पाणी पातळी आहे ती सुद्धा घटू लागलेली आहे। सध्या मी जिथं उभा आहे तिथेही आपण पाहिले की गेल्या वर्षी इथं उभा राहायला जागा नव्हती, मात्र आता पूर्णपणे पाण्याची जी पातळी आहे ती खाली गेलेली आहे आणि त्यामुळे हे दगड आपल्याला आता दिसू लागलेले आहेत। अशीच परिस्थिती पुण्यातल्या वरसगाव, टेमघर आणि पानशेत या धरणांमध्ये सुद्धा आहे। टेमघर धरण तर हे अगदी गेल्या 1.5 महिन्यांपासून 0% आलेलं आहे, पूर्णपणे कोरडं ठाक हे टेमघर धरण झालेलं आहे। तर दुसरीकडे वरसगाव आणि पानशेत या धरणांमध्ये सुद्धा पाणीसाठा आता हळूहळू कमी होऊ लागलेला आहे। सद्यस्थितीमध्ये पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे ही जी 4 धरणं आहेत त्याच्यामध्ये फक्त 3.97 TMC इतकाच पाणीसाठा आहे। त्यामुळे आगामी काळात जरी पावसाळा सुरू असला तरी पुणे शहरामध्ये भीषण पाणी टंचाई ही भासू शकते। सद्यस्थितीमध्ये खडकवासला धरणातली ही परिस्थिती पाहतोय की जिथं गेल्या वर्षी जवळपास 66% पाणीसाठा होता तिथं आता फक्त 13 ते 13.5 TMC सॉरी माफ करा 13.5% पाणी हे फक्त या ठिकाणी शिल्लक आहे आणि त्यामुळे कशा प्रमाणे पाण्याची घट या खडकवासला धरणामध्ये झालेली आहे ते आपल्याला या दृश्यांमधून दिसून येत आहे। आता अल निनोचा जो प्रभाव आहे तोही यंदाच्या पावसाळ्यामध्ये जाणवेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे, पण जून महिना संपत आलेला आहे, जुलै महिना सुरू झालेला आहे। असं असताना सुद्धा पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस किंवा मुसळधार पाऊस आहे तो सुद्धा झालेला नाहीये। आता रेड अलर्ट हा पुणे जिल्हा घाटमातासाठी देण्यात आलेला आहे, पण धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम असल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, खडकवासला धरण, पुणे।